काल ईस्ट सिक्कीमचा भाग पाहिल्यानंतर आज आम्ही वेस्ट सिक्कीम या ठिकाणी जाण्यास निघालो आहोत. वेस्ट सिक्कीममध्ये पेली या ठिकाणी आज आम्ही मुक्कामी जाणार आहोत. त्यामुळे आम्ही गंगटोकमधील हॉटेलमधून चेकआउट करून आता वेस्ट सिक्कीममधील पेलिंग या ठिकाणी निघालो आहोत. हे ठिकाण गंगटोकपासून साधारण 124 किलोमीटर इतक्या अंतरावर असल्यामुळे आम्हाला बराचसा वेळ लागणार होता. बरंचसे अंतर गेल्यावर वातावरण पुन्हा थंड थंड होऊ लागले. पेलिंगला जाताना आम्ही रस्त्यातील 2-3 स्पॉटही पाहणार होतो. आता आम्ही पहिल्या स्पॉटच्या दिशेने निघालेलो आहोत. आमचा पहिला स्पॉट होता टिमी. टिमी हे चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे आणि आम्ही तिथे चहाचे मळी जवळून पाहणार होतो. सुंदर आणि हिरवेगार चहाचे मळी पाहून मन अगदी प्रसन्न झाले आणि आम्ही तिथे काही सुंदर असे फोटो देखील काढले. पाऊस सुरू झाल्यामुळे चहा घेऊन आम्ही तिथून पुढील स्पॉटच्या दिशेने निघालो. पुढील स्पॉट होता नामची. नामची हे ठिकाण 4 धामसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भारतातील शंकराचे 4 धाम यांची प्रत्यक्षात प्रतिकृती साकारलेली आढळते. त्याचबरोबर आपल्या भारतातील जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ती 12 मंदिरे या ठिकाणी प्रत्यक्षात साकारण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आल्यावर मन अगदी पवित्र झाल्यासारखे वाटते. या ठिकाणचा परिसर भरपूर मोठा असल्याने संपूर्ण परिसर पाहण्यासाठी बराचसा वेळ लागतो. परंतु जर सिक्कीममध्ये आलात तर या ठिकाणी जरूर भेट द्या. संपूर्ण परिसर पाहण्यास आम्हाला जवळपास 2 ते 2.5 तास इतका वेळ लागला. हा परिसर पाहून आम्ही आता पेलिंगच्या दिशेने निघालो. आम्हाला पोहोचण्यास बराचसा उशीरही झाला होता. फायनली आम्ही रूमवर पोहोचलो. येथील वातावरण खूप थंड आहे. हा आहे आमचा रूमचा संपूर्ण व्ह्यू.